आज पहिल्यांदाच मी खोपोलीत आलो आहे, म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं. नाही तर खोपोली टाळून कोणीही इथं तिथं जाऊ शकत नाही. माझे मित्र बाबू सीताराम पोटे, म्हणजे खरं पाहायला गेलं तर मी पहिल्यांदाच त्यांच्या कार्यक्रमाला आलेलो आहे. मात्र खोपोलीत प्रवेश केल्यापासून जे जे भेटले, जे मला इथं मुंबईतून घेऊन आले, ते माझे पत्रकार मित्र, या सर्वांच्या तोंडून, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मंचावर बसलेल्या सर्वच मान्यवरांकडून त्यांच्याविषयी जे मी ऐकत होतो, जाहीरचे त्यांच्याविषयी बोललं जात होतं, त्यातून मला असं वाटत होतं की पत्रकार म्हटलं की संवाद, आणि बाबू पोटे यांचा गेल्या 9 वर्षांमधला संवाद हा खोपोलीकरांची, खोपोलीतील मान्यवरांची एक निखळ असा आहे, एक निर्व्याज असा आहे. नाहीतर अनेकदा, म्हणजे मगाशी मला असं वाटतं की माझे मित्र भरत भगत ते स्पष्ट वक्तव्य भरत भगत त्यांच्याविषयी सांगण्यात आलं की ते स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात, खूपच स्पष्ट बोलतात. मात्र त्यांनी सुद्धा आपल्या भाषणात ज्याप्रमाणे बाबू पोटे यांच्याविषयी ते बोलले आणि त्यांनी पत्रकारांकडून जी अपेक्षा व्यक्त केली ती योग्यच आहे. खरं तर खूप सौम्य बोलले ते. मला ठाऊक आहे, मला येताना एकानं विचारलं की तुम्ही मुक्तपीठ हेच नाव का घेतलं. मुक्तपीठ जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यामागचा उद्देश असा होता, कारण गेले 33-34 वर्ष पत्रकारितेत असताना, त्यातही 25-26 वर्ष TV पत्रकारितेत वावरताना, मगाशी मी मराठीचा उल्लेख झाला, TV9 मराठी जेव्हा रिलॉन्च केलेलं हिंदीतून मराठी, किंवा जय महाराष्ट्र असेल, इतर चॅनलसाठी सुद्धा, किंवा पुढारी समूहाचा पुढारी, त्या प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे आता कितीही चांगलं मंचावरून बोललं जात असतं माध्यमाच्या कार्यक्रमांमध्ये, तरी ऑफ द रेकॉर्ड बोलताना किंवा ज्या सर्वसामान्यांना कोणत्याही राजकीय फायद्या तोट्याचं, आर्थिक फायद्या तोट्याचं काही पडलेलं नसतं, त्या सर्वसामान्य प्रेक्षकांशी ज्यांची आमची बांधिलकी पत्रकारांची असली पाहिजे, त्या सर्वसामान्यांच्या मते आज पत्रकारांचं त्यांच्या मनातील स्थान काय याचा विचार केला तर मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं 3-3.5 दशकांच्या पत्रकारितेनंतर की आम्ही सर्वांनी, पत्रकारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज 100% काही शंका असण्याचं कारण नाही आहे. एक लक्षात ठेवा, आपुलकीनं आधार मिळणं आणि दहशतीनं आधार मिळणं यात एक फरक असतो. पत्रकारांविषयी जर तो आदर दहशतीमुळे असेल तर माफ करा, मी तरी त्याला आदर मानू शकत नाही. आदर हा आपुलकीपोटीच असला पाहिजे. तो कसा मिळू शकतो? तो आपली माती आणि आपल्या मातीतली आपली माणसं यांच्याविषयी आमचं जे कर्तव्य आहे. सत्ता येते, सत्ता जाते, सत्तेत बसलेले चेहरे बदलतात, विचार बदलतात, आणि 2019 नंतर तर आपण पाहिलं आहे की विचार वगैरे 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 हे सिंगल टाईम तिकीट सारखे असतात. एका ठिकाणी पोहोचल्यानंतर पुन्हा समजा इथून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेला आणि पुन्हा तुम्हाला दुसरं तिकीट दुसऱ्या ठिकाणचं काढता येतं, ते तुम्ही खोपोलीलाच, कर्जतलाच येण्याचं काढलं पाहिजे असं नसतं. तसंच विचारांचं झालेलं आहे दुर्दैवानं. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये ज्यावेळी पत्रकारांकडून अपेक्षा ठेवल्या जातात, ज्यावेळी माध्यमांकडे बोट टाकलं जातं, त्याचवेळी माध्यमांना सुद्धा समाजाकडून, समाजातल्या प्रत्येकाकडून काही अपेक्षा असू शकतात. मी आर्थिक वगैरे बोलत नाही, मान सन्मानाचं नाही बोलत. मागून मिळालेला जो मान सन्मान असतो ना, त्याला काही किंमत नसते. मी ज्या अपेक्षा बोलतोय त्या कोणत्या? आज बाबू पोटे ज्या पद्धतीनं इथं संवादाची पत्रकारिता करतात, त्या पत्रकारिता जो आत्मा असला पाहिजे, जो श्वास असला पाहिजे, जो ध्यास असला पाहिजे, तो संवाद त्यांच्या नावातच आहे, त्यांच्या माध्यमाचा. घडतंय काय? तुम्ही स्वतः आठवा, जेव्हा घरात असता तुम्ही, अनेकदा मला खुलेपणानं, कारण मी मोकळेपणानं अनेकदा जिथं असतो तिथं संवाद साधण्यावर विश्वास ठेवतो. सांगितलं जातं काहीही दाखवतो तो TV वर. मी TV9ला होतो, वरिष्ठ कार्यकारी संपादक, लॉन्च केलेलं मराठी तिकडचं. मी मराठीला मॅनेजिंग एडिटर होतो. प्रत्येक ठिकाणी
चॅनल लॉन्च करण्यापूर्वी जेव्हा मी महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा अगदी रायगडातही येऊन गेलो आहे मी लोकांचा कल जाणून घेण्यासाठी. काय दिसतं? अपेक्षा असते आम्हाला आमचे प्रश्न दाखवा असते ना. मला तुमच्याकडून विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं टी व्हीवर, पेपरमध्ये, डिजिटलला कोणत्या बातम्या दिसल्या पाहिजे तुमच्या? अरे काहीतरी बोला, मग संवाद कसा होईल? हो किंवा नाही सांगा, किंवा हात तरी वर करा. तुमच्या बातम्या दिसाव्याची अपेक्षा असते. खरं आहे ना? काही लोकांनी हातही वर करण्याचे कष्ट घेतले नाही आणि आपणच अपेक्षा बाळगत असतो. माफ करा, आज आनंद सोहळा आहे, पण मी पत्रकार आहे. पत्रकार फक्त जर तोंडात गुलाबजामुन घेतल्यासारखं गोड गोड बोलायला लागले तर ते कर्तव्य पार पाडतात असं मला वाटत नाही. होतं काय माहिती आहे का? अपेक्षा खूप ठेवल्या जातात, परंतु टी व्हीचा रिमोट जेव्हा हातात येतो आणि समोरच्या टी व्हीच्या चॅनलच्या पडद्यावर जर तुमच्या राजकीय विचाराची, तुमच्या सोयीची म्हणजे पुन्हा हिताची नाही बातमी चालत नसेल तर आपण चॅनल बदलतो. आपल्याला हे पटतच नाही. अहो, हा राजकीय नेता माझा, तो राजकीय नेता माझा, आणि हे पत्रकार, हे अँकर तिथं बसून त्या पक्षाच्या विरोधात बोलतातच कसं? हे घडतं की नाही? आपल्याला आपल्या मनाला पटेल यापेक्षा आपल्या मेंदूला पटेल असं काहीतरी ऐकलं पाहिजे, असं काहीतरी वाचलं पाहिजे, असं काहीतरी आपण सुद्धा मांडलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, पटत नाही, तसं आपण वागत नाही, तोपर्यंत माफ करा, राजकीय पक्ष जसे लोकानुनय करतात तसंच, हे मी जबाबदारीनं बोलतोय, तसंच आपली माध्यमं सुद्धा आता लोकानुनय करायला लागली. म्हणजे कसं? इथे बसलेले नेते, मान्यवर नेते, सोपं नसतं राजकारण करणं, खूप त्रासाचं असतं. डॉक्टरांच्या बाबतीत मान्यवर पोलीस अधिकारी बसलेत, त्यांच्या बाबतीत जसं असतं की सुट्टी नसते, पोलिसांच्या बाबतीत तर सणावाराला सुद्धा त्यांना घरापासून दूर राहावं लागतं. राजकीय नेत्यांच्या बाबतीत अगदी मुंबईतील खासदाराला तुम्ही विचाराल तर गटार तुंबलंय म्हणून सुद्धा फोन करणारे मुंबईकर सुशिक्षित असतात. इकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बसले, अपवाद नसतो. अशा प्रकारचं म्हणजे जिल्हा स्तरावर जे काम सांगितलं पाहिजे तेव्हाची भरती कामं सांगणारी सुद्धा आपल्यातलीच सामान्य माणसं असतात. अनुभव येत असतील, ते बोलू शकत नाहीत. माझे नगराध्यक्ष तिकडे ज्येष्ठ आहेत, दुसरे त्यांचे सहकारी आहेत. मला आनंद वाटला. मी बाबू पुढे यांना धन्यवाद देईन की 2 तरुण सरपंचांचा इथं गौरव करण्यात आला. दोघांचंही कौतुक आहे. साबळे आणि दुसरी एक ती माझी धाकटी कोणी बहीण होती, तिचं सुद्धा कौतुक आहे त्यांचं. अशांचा गौरव झालाच पाहिजे. परंतु जो मुद्दा आहे माझा, आपल्याला आता आपल्याला जे पाहिजे तसं वागणारे, बोलणारे अशीच लागतात. मग ते राजकीय नेते असतील किंवा पत्रकार असतील. जाता जाता मी एवढंच सांगेन, कारण मला ठाऊक आहे अनेकांची भाषणं मान्यवरांची व्हायची आहे, मी जास्त वेळ घेणार नाही आहे. कुठंतरी एक फक्त उदाहरण देतो मी, अगदी त्या टी व्ही चॅनलचं नाव घेऊन मी उदाहरण देईन. इंडिया टी व्ही. इंडिया टी व्ही नावाचं एक न्यूज चॅनल हिंदीतलं, मी तिथं कधी काम नाही केलं, मात्र मी माध्यमांचा अभ्यासक सुद्धा आहे. काही वर्ष मागे जेव्हा ते चॅनल 2003-04च्या दरम्यान सुरू झालेलं, तेव्हा फार आदर्शवादी होतं. काय टॅगलाईन होती त्याची? थोडंसं आणि इकडून तोही आवाज आला. टॅगलाईन होती, बदले देश की तस्वीर. रजत शर्मा, जे आपकी अदालत तुम्ही पाहत असाल त्यांची, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी त्या कार्यक्रमात होते. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून अनेक मान्यवर त्या कार्यक्रमात तुम्हाला दिसले. आदर्शवादी पत्रकारिता, लोकांच्या बातम्या, देशातल्या सर्व पक्षांच्या घडामोडी. काय झालं? काय केलं भारतीय प्रेक्षकांनी? 2% त्यांचा त्यावेळी TRP होता. आता मार्क रेटिंग आलं मधल्या TRP घोटाळ्यानंतर 2% त्यांचं रेटिंग होतं. त्यानंतर काय घडलं? तेव्हा मी हिंदी पत्रकारितेत होतो. त्यानंतर अचानक इंडिया टी व्हीनं साप, नाग, जादू, टोना, स्वर्ग की सीडी असं सुरू केलं आणि आपणच भारतीय प्रेक्षकांनी त्यांचा 2चा TRP 22वर पोहोचवला. मला तुम्ही सांगा, इंडिया टी व्ही जे तुमच्या माझ्या बातम्या दाखवत होतं ते साप, नाग,
विंचू सर्व दाखवायला लागल्यानंतर जर 22वर पोहोचत असेल, दोष द्यायचा कुणाला? अपेक्षा माध्यमांकडून आमच्या बातम्या दाखवा. आत्ताच मी म्हणजे खरं तर मला वाटलेलं की 15 तारखेला कार्यक्रम आहे, मी मराठवाड्यात गेलो. म्हणजे मुक्तपीठ छोटं डिजिटल माध्यम, मोठमोठ्या चॅनल्सला काम केल्यानंतर आता बस झालं, म्हणून त्यातून बाहेर येऊन एक वेगळा प्रयोग मी सुरू केला. 21 सप्टेंबरपासून सातत्यानं सर्वात आधी मुक्तपीठनं दाखवलं किती गंभीर परिस्थिती आहे. मी फक्त 1 मिनिट जास्त घेतो. बाबूजी, काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात? अहो, ज्या मराठवाड्यात, ज्या पश्चिम विदर्भात, ज्या नगरमधल्या पाथर्डी तालुक्यात मी आजपर्यंत कोरडा दुष्काळ कव्हर करायला गेलो. तुम्ही ABP माझाच्या यूट्यूब चॅनलवर जाल तर तिकडे माझे काही दुष्काळ यात्रा एपिसोड दिसतील, पहा तुम्ही. त्या सर्व ठिकाणी ओला दुष्काळ आहे. आभाळ फाटलं, यावेळी आभाळ फाटलं, ढगांमधून पावसाच्या धाराने नद्या कोसळल्या. मी बीडचं दाखवलेलं भोजने नावाच्या शेतकऱ्याचा त्या माझ्या बहिणीनं हंबरडा फोडलेला लाईव्हमध्ये की पहा दादा, आमची 3 एकर मोसंबीची बाग वाहून गेली, आता काय करायचं, काहीच राहिलं नाही. 2.5 फूट माती पूर्ण वाहून गेली. जे शेतीतले जाणकार असतील तिकडे, कृषी उपसंचालक राज्याचे माजी मोठे, त्यांनी मला सांगितलं लाईव्हमध्ये की होईटे सर, एक सेंटीमीटर माती तयार करायला निसर्गाला 500 ते 800 वर्ष लागतात. यावेळीच्या पावसात मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि नगरमधल्या काही ठिकाणी आणि काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेती वाहून गेली, शेती मेली आहे. ही अवस्था झालेली आहे. काल मी अहिल्यानगरमध्ये होतो, पाथर्डीत 10 फूट तिकडे नीना नावाची नदी आहे. आपण गंगा मानतो, पण गंगा रुसली, काय करणार? वरून ढगफुटीपेक्षाही वाईट परिस्थिती होती. वरचं 6 फूट, खालचं नदी काठचं 4 फूट, असं 10 फूट माती वाहून गेली आहे. ही माती पुन्हा येऊ शकत नाही. धरणं भरली आहेत, तो गाळ काढून सुद्धा टाकू शकत नाहीये. एका शेतकऱ्याशी बोलताना त्या नदीपात्रात उभं राहून 70-80 वर्ष वय असावं, त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. एकच मनात आलं, इथं कोणी सरकारी अधिकारी असतील, मंचावर सुद्धा असतील, पोलिसांसाठी नाही, मी इतर सेवेतील महसूल, कृषी किंवा इतर अधिकारी असतील तर माफ करा, मला कुणाचा वैयक्तिक अपमान नाही करायचा किंवा नेत्यांचा सुद्धा नाही करायचा. मात्र आपल्याकडे कलम कसाईगिरी चालते. मंत्रालयात बसायचं, नियम, अटी, शर्ती, निकष. अहो, त्या शेतकऱ्याच्या डोळ्याच्या पाण्यापेक्षा त्याच्यावर कोसळलेल्या, महाराष्ट्रावर कोसळलेल्या महाआपत्तीचा दुसरा जिवंत पुरावा असू शकत नाही. मात्र किती चॅनल्सवर तुम्हाला दिसतंय हो? किती चॅनल्सवर आज तुम्हाला दिसतंय? काही दिवस दाखवलं, त्यानंतर का थांबवलं गेलं? माफ करा, कारण आपण शेतकऱ्याचं दुःख पाहत नाही. आपण रिमोटनं लगेच पुढे सारतो. हे यासाठी सांगतोय की बाबू पोटे यांच्यासारखे माझे सहकारी पत्रकार ज्या पद्धतीने पत्रकारिता करू पाहतात, आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे. केवळ कार्यक्रमानं येणं नसावं, केवळ कुठंतरी टाइमपास होतोय म्हणून तेवढ्यापुरतं नसावं. माझे तरुण बहीण अभिनेत्री बसलेल्या दिशा यांच्यासारखं जे टॅलेंट आहे, त्यांचाही आज गौरव होतो इकडे. ही सारी आपल्या मातीतली आपली माणसं, यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य. तसंच बाबू पोटे यांना सुद्धा या संवाद हा एकतर्फी असू शकत नाही, तो संवादच नाही आहे. तुमचीही साथ मिळाली पाहिजे. जनतेचे प्रश्न ते मांडत असतील, ते जनतेचे प्रश्न सुद्धा मिलियन्स ऑफ व्ह्यूजमध्ये गेले पाहिजे. मग अशा मला खूप बरं वाटलं, म्हणजे मोहिनीजींच्या तोंडून बाप्पाच बोलले असं मला वाटलं. मोहिनीजी, खरोखर धन्यवाद की या पद्धतीनं बोलणं, हे सकारात्मक वागणं. अहो, काय अपेक्षा असते अजून देवाकडून तरी सुद्धा आपल्याला, आणि ही तर देवाची माणसं आहेत. हे असंच घडावं. जे सकारात्मक आहे तो संवाद वाढवत न्या, जे नकारात्मक आहे त्याच्यावर मात करण्यासाठी पोलिसांप्रमाणेच इतर प्रशासकीय यंत्रणा असतील आणि पत्रकार असतील, यांच्यासोबत सुद्धा उभं टाकणं हे आपलं कर्तव्य आहे. कृपया आज एका आनंद सोहळ्यात सुद्धा थोडंसं कटू बोलावं लागलं. मला कल्पना आहे, टाळ्यांपेक्षा वास्तव मांडणं हेच माझं मी कर्तव्य मानतो. ज्याही चॅनल्सवर तुम्ही पाहिलं असेल तिथं वास्तवच मांडत आलो. त्याचं
त्याची किंमतही मोजत आलो. अनेकदा लोक बोलतात की तुम्ही चॅनल लॉन्च करता, ते सेट करता आणि तिथून बाहेर पडता. त्याचं कारणच ते असतं की जिथं मला असं वाटतं की आता उद्मरत आहे तिथं मी थांबत नसतो, पुढे जात असतो. आणि माझा सर्वात जास्त विश्वास जर कोणावर असेल तर तुमच्यावर आहे. तुम्ही अनेकदा बोलत नसता, मात्र करून दाखवत असता. धन्यवाद.